होळी का साजरी करतात? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? होळी आली की आपण सगळे एकत्र येऊन आनंदाने हा उत्सव साजरा करतो. पण त्यामागील कथा अशी आहे की हिरण्यकश्यप नावाचा एक शक्तिशाली राजा होता. त्याची शक्ती इतकी प्रचंड होती की त्या शक्तीच्या अहंकारापोटी तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिशाली समजू लागला. तो विष्णूंचा तिरस्कार करू लागला. त्यांची मंदिरे तोडून लोकांना त्याने स्वतःची पूजा करायसाठी भाग पाडलं. पण देवाची लीला पण बघा ना कशी आहे की श्री विष्णूंचा भक्त प्रल्हाद हा त्याच्या घरी पुत्र म्हणून त्याच्याच पोटी जन्माला आला. जेव्हा त्याला समजलं की आपला पुत्र हा श्री विष्णूंचा भक्त आहे, तो त्याचे नामस्मरण करतो, तेव्हा त्याने प्रल्हादाचा वध करण्याचे आदेश दिले. कधी त्याला विष दिले गेले, कधी त्याला डोंगरावरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळा श्री विष्णू हे त्यांचं रक्षण करत होते. तेव्हा रागाने त्याने त्याची बहीण होलिकाची मदत घेऊन प्रल्हादाचे वध करण्याचे ठरवले. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. ती प्रल्हादाला घेऊन मांडीवर बसली. सगळ्यांना वाटले की आता प्रल्हादाचा मृत्यू होणार आहे, पण घडलं उलटच. प्रल्हाद हा अग्नीतही सुरक्षित राहिला आणि अहंकाराने भरलेली होलिका ही अग्नीत भस्म झाली. म्हणून या दिवशी होळी दहन साजरे केले जाते. या होळीत राक्षसी वृत्ती, राग, अहंकार, नकारात्मकता याचे दहन होते. कारण अहंकार हा कितीही मोठा असला तरी विजय हा नेहमी सत्याचाच होतो.